नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण आलात संत राष्ट्रसंत गाडगे बाबा चौक या बाजूला शहर पोलीस स्टेशन आहे आणि इकडच्या बाजूला प्रगती सहकारी पतसंस्था आहे आणि हा जो रोड जातो हा जो रोड जातो तो आता जिजाऊ चौकापर्यंत जाणार आहे। बार्शी रोडपर्यंत ते बार्शी चौकापर्यंत आपण जाणार आहेत। इथं जिजाऊ चौक आहे। एकच बाजू रोडची सार्वजनिक बांधकाम विभागाने हे रोड तयार केला आहे। एकच बाजू चांगली बनवली आणि दुसरी बाजू तशीच अर्धवट सोडली। ती का सोडली, काय कारण आहे, हे सार्वजनिक बांधकाम विभागानं आत्मपरीक्षण करायचं आहे। आणि या रोडवर सगळ्यात जास्त रहदारी आहे। इकडे भोसले हायस्कूल आहे, RP कॉलेज आहे, विविध शाळा आहेत, ट्युशनचा हा माहोल आहे। या भागात विद्यार्थ्याची प्रगती आणि शिक्षण या भागामध्ये मिळतं आहे। पण या रोडवर सर्वात जास्त रहदारी असतानासुद्धा हा रोड अर्धवट का राहिला आणि कुठून कुठपर्यंत राहिला आहे हे आपण दाखवणार आहेत। आपण निघूया बार्शी रोडकडे। एप्रिल महिन्यामध्ये 14 तारखेला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या रोडवर फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। माणसांना उभारण्यासाठी जागा नसतो आणि हे रोड बघा कसं आहे, म्हणजे चहूबाजूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शहरातले जिल्ह्यातले लोक येणार आहेत आणि हे रोड आहेत ज्या रोडवरून येणार आहेत तो रोड असाच अर्धवट राहिलेला आहे। वरचा भाग खडतर प्रवासनंच दाखवला होता हा रोड मागच्या वर्षी। रोडची एक बाजू चांगली झालेली आहे, हे मुतारेसुद्धा चांगले नाहीत, हे नगरपालिकेने केलेलं काम आहे। हे अर्धवटच रोड राहिलेला, म्हणजे एकच बाजू चांगली केली आणि एक बाजू हे अशा हे बघा खड्डे, हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रोड आहे। हे परिस्थिती आहे। सर नमस्कार। नमस्कार। ही रोड जे आहे ते अर्धवट राहिला आहे। इकडे शाळा कॉलेज आहे आणि शाळा कॉलेज असताना विद्यार्थ्याचं भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। का रोड राहिला आहे असं, कशाबद्दल सर्व मला वाटतं हे रोड सार्वजनिक बांधकाम विभागाचा का राहिला आहे आणि काय अडचणी त्या तुम्हाला काय अडचणी काय आहेत काय माहिती? त्या हे रोड व्हावा का नाही व्हावा? व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे। म्हणजे नुकसान इथं धाराशिवमध्ये 3 प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, आमदार आहेत, खासदार आहेत, भाजपाचे नेते राणादादा आहेत, तरी सुद्धा अशी परिस्थिती आहे। तर हे आहे रोड का ठप्प झाला आहे, कशासाठी झाला आहे माहीत नाही, पण हे रोड झाला पाहिजे। हे बघा परिस्थिती रोडची कशी आहे। हे खड्डे आहेत, हे खड्डे, हे पूर्ण खड्डे आहेत। हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे। हे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव, इथं नूतन प्राथमिक विद्या मंदिर धाराशिव, हे खड्डेच खड्डे। हे लहान लहान मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात। हे खड्डे बघा, हे बघा, म्हणजे एकच बाजू करून ठेवले आणि एक बाजू तशीच अर्धवट आहे। आता हे जर रोड नाही लवकर झाला तर येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत हा वरचा सुद्धा रोड खराब होईल, कारण हे सुद्धा किती दर्जेदार बनवला आहे तो आपल्याला या पावसाळ्यात कळणार आहे। कारण
हे रोड बनवून सुद्धा याला म्हणावी एवढं पाणी वापरलेलं नसतं, चांगल्या पद्धतीचं सिमेंट वापरलेलं नसतं. हे बघा हे खड्डे कसे आहेत, हे बघा पाणी रोडवर, परिस्थिती कशी आहे बघा. हे आमच्या धाराशिवची परिस्थिती आहे. काम करा म्हटलं तर अर्धच काम, पूर्ण काम केलं जात नाही. चांगले दर्जेदार रस्ते नाहीत. हे तर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे अवाढव्य रक्कम शिल्लक असताना सुद्धा हे रोड केलेले नाही. अंतर्गत रोड तर नगरपालिकेच्या अंतर्गत आहेत, ते तर खूप खूप बिकट परिस्थितीमध्ये आहेत. हे बघा सार्वजनिक बांधकाम विभागाचे रोड, हे खड्डे, अर्धवट राहिलेलं काम. हे सार्वजनिक बांधकाम विभाग तात्काळ करेल का याकडे आता लक्ष आहे. बघा ही परिस्थिती आहे. हे राजमाता जिजाऊ चौक, हे राजमाता जिजाऊ चौकामध्ये आता आपण आलेलो आहोत. राजमाता जिजाऊ चौकात आपण आलेले आहोत. या ठिकाणी ट्रॉफिक हवालदार आहेत आणि ही रहदारी आहे आणि रोडची परिस्थिती आहे. कसा आहे रोड? रोड कसा आहे? जबरदस्त रोड आहे. रोड जबरदस्त आहे. तर बघूया आपण. हे चौकामधली गर्दी, हा रोड आहे, हे रहदारी आहे. या चौकामध्ये हा रोड राजमाता जिजाऊ चौकापर्यंत असा आहे आणि या चौकाच्या पलीकड तर याच्यापेक्षा बिकट परिस्थिती आहे. त्या पलीकडल्या रोडवर मागील 8 ते 8-10 दिवसामध्ये एका कार्यकर्त्याने, सामाजिक कार्यकर्त्याने, मुंडे नावाच्या कार्यकर्त्याने उपोषण केलेलं आहे. नगरपालिकेने त्यांना अभिवचन दिले 3 महिन्यामध्ये रोड करणार असं सांगितलं आहे. पण बघूया कशा पद्धतीनं हे रोड तयार होणार आहे. हे धाराशिव शहरामध्ये सर्वात जास्त रहदारी असणारा हा रोड आहे. आपण इकडं ऑटोवाल्याला विचारा कसा आहे ही रोड? अहो महाराज बोला की, आरशी हऱ्यातल्या बोला ना. ए हिरो काय बोलते, काय बोलतात हो महाराज? काय रोड काय म्हणते? हे रोड कसं आहे? बरं आहे का रोड? रोड खराब आहे. का बरं आणलेलं आहे रोड? सर रोडच्या बाबतीमध्ये काय सांगायला? अर्धवट रोड केला एका बाजूनं, पलीकडली बाजू ती बाजू सुद्धा व्हायला पाहिजे होती. त्याच्यावर ते काम झाल्याबरोबर, त्या रोडचं काम झाल्याबरोबर हा पण रोडचं काम झालं पाहिजे होतं. कशामुळे हे असं पेंटिंग मध्ये राहिलं असेल? काय साहेब आम्हाला माहिती आहे प्रशासनाचं काय काय नगर हे परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे. सार्वजनिक या बांधकामचा आहे का? ठिकाणी 3 लोकप्रतिनिधी आहेत. हो हे राणादादा लोकप्रतिनिधी आहेत, नाही दादाच्या ओमराजे माध्यमातून निंबाळकर लोकप्रतिनिधी आहेत, कैलासदादा पाटील लोकप्रतिनिधी आहेत. आपल्याला लोकप्रतिनिधी काय करतात हे दाखवायचे आहे. आणि बरोबर. आपण या शहरातले सर्व मतदार आहोत. या तिघालाही मतदान देतात, हो पण तिघही याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि सर्वसामान्य जनतेला अशा खडतर रोडहून खडतर प्रवास करावा लागते आणि खडतर प्रवास चॅनलला बोलावं लागतं. कशी काय म्हणाले याच्यावर? ओके ओके ठीक काय आहे. म्हणा, काय म्हणाल बोला ना. दुसऱ्याची घ्या. तर हे परिस्थिती आहे. काय म्हणाल? रोडच्या बाबतीमध्ये काय म्हणाल? कसं आहे? खराब आहे. हां, खराब आहे. का बरं राहिलं असलं अर्धवट काम? का अर्धवट राहिले काय माहित नाही ते पण काय खराब माहीत आहे. नाही. पण हे रोड अर्धवट आहे आणि इकडे वर बाबा नमस्कार. हे रोड खराब झालाय. ट्रॉफिक आवरताना, लोकांना कंट्रोल करताना काय त्रास होत आहे? बस काय आता अशा गाड्या एसटी आलेल्या हा. आहेत, त्यांना जाऊन सांगितलं हा. तरी बी गाड्या ह्याच मार्गे पाठवून देतील.
आणि त्या साईडला सगळी घाण आहे, पोल आहे दाडवे. बर बर त्यामुळे वाहतूक तिथं असे मोठे गाड्या टर्न होत नाहीत. तुम्हाला किती त्रास सहन करावा लागतंय? आम्हाला आता कंटिन्यू त्रासच आहे हे रोड कंप्लीट होईपर्यंत. लोकप्रतिनिधी यांच्याकडे दुर्लक्ष करतात, तुम्ही काय सांगा? लोकप्रतिनिधी एक प्रशासन म्हणून, तुम्ही एक मतदार म्हणून काय सांगा? आता त्यांनी काय प्रशासनाला काय कामं दिलेली आहेत, पण त्या कामं ज्यांनी घेतलीत हा. त्यांनी कामं वेळेत करून घ्यायला पाहिजे ना. ज्यांनी गुत्तेदारी घेतली बरोबर आहे. त्यांनी वेळेत कामं करणं गरजेचं आहे. हा. लोकांना त्रास होतोय ना. म्हणजे तुम्हाला त्रास होतो हे निश्चित, पण तुमचा आयुष्य आम्हाला होतोय, बाकी तर सगळ्यालाच आहे. ओके. काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय त्या रोडच्या बाबतीमध्ये? रोडची दिरंगाई होत आहे, लवकर लवकर काम मग व्हायला तुम्ही पाहिजे. तीन आमदार नाही, बोला ना. बोला तुम्ही. बघा, या ठिकाणी खासदार आहेत, या ठिकाणी आमदार आहेत, या ठिकाणी महाराष्ट्र सरकार भाजप आहेत आणि भाजपाचे नेते राहणार आहेत. म्हणजे तिन्ही बी लोकप्रतिनिधी आहेत आणि 3 लोकप्रतिनिधी या ठिकाणी असताना शासनातल्या विरोधातले आहेत, तरी सुद्धा आपल्याला मतदान देऊन ऐका इकडे साहेब तांड्यापासून पलीकडे इतका रस्ता काय तुम्हाला एक प्रश्न विचारतो मला. तांड्यापासून आपल्या 3 लोकप्रतिनिधी असताना सुद्धा असा भोग बघायची पाहिजे. 3 लोकप्रतिनिधीमध्ये टक्केवारीमुळं हे गुत्तेदार काम करीत नाहीत. गुत्तेदाराला काम दिलं ना. गुत्तेदाराला दिलं तरी ह्यांची खासदार आमदाराच्या टक्केवारीमुळं ही काम रखडलंय. मग खासदार आमदार टक्केवारी घेऊन जर तुमच्या आमच्यासारख्या माणसाला त्रास भोगायचा असेल तर मग मतदान करायचं का यांना, का नाही करायचं? जोड्यानं हाणायला पाहिजे यांना. जोड्यानं हाणलं पाहिजे. हा. काय मत आहे? काय मत आहे? काय बोलते ती? एकदम करेक्ट आहे. हा. काय मत आहे? अहो तुम्ही आपण शहरात राहता हो पाहुणे. ए चष्मा, अरे शहरात राहणारे माणसं जर बोलत नसतील, आपल्या हितासाठी बोलत नसतील तर काय म्हणाल सांगा? या आपणच बोलू. काय काय सगळे सत्यानाश. या रोडमुळं या रोडमुळं अपघात व्हायला लागलेत. हा, म्हाताऱ्या माणसाला चालता येणार रस्त्याने हा. आणि इथं मोटरसायकलच्या धडका, गाड्याच्या धडका, ट्रॅफिक जाम, सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे सध्या. श्वासनाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, ते माणसाला तर धुरोळ्यामुळं कॅन्सर सारखे रोग होणार. काय नाव आहे तुमचं? गोळवे कंडक्टर रिटायर. वा रे पट्टे, म्हणजे तुम्ही अनुभव घेतलेला आहे एसटीच्या बिलकुल. माध्यमातून. हो. तर बघा, या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये राजमाता जिजाऊ चौकामध्ये शिवछत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राजमाता जिजाऊ चौक पोलीस स्टेशन हा पूर्णची पूर्ण रोड एकदम खराब झालेला आहे. लोकांना श्वासनाचे आजार व्हायलेले आहेत. याकडे धाराशिव जिल्ह्यातले 3 लोकप्रतिनिधी निवडून दिलेले, आम्ही मतदान केलेले लोक या जनतेकडे लक्ष देतील का आणि धाराशिव शहरामध्ये अत्यंत चांगले दर्जेदार रोड तयार करतील का? राणा दादा, तुम्हालाच आता जनतेची विनंती आहे की तुमच्याकडे नगरपालिका मोठ्या बहुसंख्येनं दिलेले आहे. आता शहरातले रोड तयार झाले पाहिजे का? जिल्हा परिषद नगरपालिका तुमच्या स्वाधीन केलेली आहे मतदान करून. आता तुम्ही विकास धाराशिव शहराचा केलाच पाहिजे. केलाच पाहिजे असा आग्रह आता सर्वसामान्य जनतेचा जनतेचा आणि मतदाराचा आहे. तर बघूया आता तुम्ही काम कसे करता ती येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार शहराच्या विकासासाठी खरे ते खरे, खोटे ते खोटे, जशास तसे नोंद करा आणि धाराशिव जिल्ह्याचा शहराचा विकास करून घ्या. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.